नमस्कार, मी वैद्य कौस्तुभ बाठे, आयुर्वेदिक क्लिनिक पुणे येथे शुद्ध आयुर्वेद व पंचकर्माची प्रॅक्टिस करतो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण की आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात जे गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. त्यातला आजचा पहिला प्रश्न असा आहे की लोकांमध्ये आयुर्वेद म्हटलं की फक्त आणि फक्त झाडपाल्याची औषधं किंवा पंचकर्म पद्धती एवढंच त्याच्याबद्दल त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तर मग खरंच आयुर्वेद तेवढ्यापुरता सीमित आहे का? तर ते जाणून घेऊयात. आयुर्वेदाबद्दल 2 व्याख्या ग्रंथांमध्ये महत्वाच्या आढळून येतात. सगळ्यात सोपी आणि पहिली व्याख्या म्हणजे आयुषः वेद आयुर्वेद. आयुष्याचा वेद जो काही सांगितलेला आहे त्याला आयुर्वेद असं म्हटलेलं आहे. तर आयुष्य मोजायचं कसं? तर व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हाचा जो काळ आहे त्याला आयुष्य म्हटलेलं आहे. आणि हा काळ दीर्घायू तसेच व्याधीविरहित जगता यावं त्यासाठी जो वेद सांगितला गेला त्याला आयुर्वेद असं म्हटलं गेलेलं आहे. ही झाली त्याची सोपी व्याख्या. दुसरा अजून एक व्याख्या जी ग्रंथांमध्ये सापडून येते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यथोक्त आयुर्वेद सूच्यते. ही व्याख्याचा अर्थ काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत आमच्याशी असंच सोबत जोडून राहा. आयुर्वेदाबद्दल अशा अजून आणि अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.